जय महाराष्ट्र. हे बघा, मी परवा पुणा जिल्हा परिषद ऑफिस इथं दिव्यांगांचं उपोषण मेळावा होता बा. तर त्यानिमित्त मी पुण्याला गेलो होतो. तर तिथं बरेचसे दिव्यांग बांधवांची भेट झाली. तर अशी चर्चा करता करता तर त्या दिवशी नेमकं मी दिव्यांग रेल्वे कनेक्शन पास मिळाला मला. तर ते म्हणले बाबा ते कसं पास मिळाला, काय प्रोसेस आम्हाला माहीत नाही, हे नाही. तर ते मला आता मी संपूर्ण केलं त्यामुळं मला ती प्रोसेस माहीत झाली. तर ती सोपी पद्धती तशी अवघड पण आहे. तर मला बऱ्याच लोकांनी कमेंट केले, 2 दिवस कमेंट आले, फोन आले की आम्हाला तेवढं तुम्ही जरा माहिती द्या. आता प्रत्येकाला फोन करून माहिती देणं हे मला शक्य नसल्यामुळं मी जरा मला थोडा व्हिडिओ थोडा त्यासाठी तयार करू आणि दिव्यांगापर्यंत पोचू. तर त्या निमित्ताने मी आता हा व्हिडिओ तयार करत आहे पहा. तर दिव्यांग रेल्वे कन्सेशन पास मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला जिथं आपलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट तयार झालेलं आहे, म्हणजे UDID कार्ड सर्टिफिकेट, तर त्याच सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर तिथं बाहेर रेल्वे स्टेशनमध्ये किंवा बाहेर कॅफेमध्ये सुद्धा तो फॉर्म, रेल्वे कन्सेशनचा फॉर्म मिळतो पहा. 5 रुपये 10 रुपये घेतात. तर ठीक आहे, तो फॉर्म घ्यायचा. त्या फॉर्मला एक फोटो चिटकवायचा आणि तो DMO ऑफिस, म्हणजे ससूनचं जे डॉक्टर असतात, तर त्या तिथे चौकशी केल्यानंतर कोणीच सांगतं बाबा ते कोणते डॉक्टर सर्टिफिकेट देतात. तर त्या डॉक्टरकडं जायचं. मग ते डॉक्टर आपलं UDID कार्ड सर्टिफिकेट पाहतात आणि ते बघितल्यानंतर आपल्याला ते सही शिक्का, 2 फोटोवर एक सही शिक्का मारतात आणि खाली एक शिक्का मारतात आणि आपलं आधार कार्ड वगैरे थोडं पाहतात ते, आणि ते कन्सेशन फॉर्म सही करून ते आपल्याला देतात. त्यानंतर एवढं घेतल्यानंतर काम बाकी होत नाही. कारण मला पण असा हा परिणाम झाला होता. मी तयार करून रेल्वे स्टेशनला गेलो त्यावेळेस ते म्हणजे बाबा दवाखान्याचा एक शिक्का असतो, तो एक शिक्का मध्ये मारून आणायचा. मग तेवढी माझी चूक झाली. नंतर मग मी दुसऱ्या दिवशी गेलो, तो शिक्का मारला. मग माझं ते सर्टिफिकेट बघा, ह्या पद्धतीने हे असं तयार झालं बघा. हे सर्टिफिकेट माझं हे असं हे सर्टिफिकेट तयार होतं बघा हे. आणि मग हे सर्टिफिकेट हा मधला शिक्का मी गोल शिक्का तो मारला नव्हता. तर तो मला त्यामुळं मला परत एक जावं लागलं हॉस्पिटलमध्ये आणि तो शिक्का मारून आणावा लागला. तर हे अशा पद्धतीचं ते कन्सेशन सर्टिफिकेट असतं पहा. तर ते काय नाही, ते फॉर्मवर गेल्यावर ते एक अर्ध्या तासात ते संपूर्ण ते सर्टिफिकेट निघतं. आणि ते सर्टिफिकेट डॉक्टरने सही शिक्का केल्यानंतर आपण दुसरीकडे जायचं आणि ते गोल शिक्का कुठं मारतात तिकडं जायचं. मग तिथे एक 50 रुपयाची पावती घेतात. 50 रुपयाची पावती दाखवायची, मग ते पावती द्यायची, ते शिक्का मारून देतात. म्हणजे मग हे कन्सेशन सर्टिफिकेटची प्रोसेस अशा पद्धतीने पूर्ण झाली. मग आता ही पूर्ण झाल्यानंतर याच्या कलर 2 झेरॉक्स काढायच्या, कलर ड्रॉपमध्ये 2 झेरॉक्स काढायच्या. आणि ओरिजिनल आपलं असंच ठेवायचं, त्याला काय नॉमिनेशन करायचं नाही. तर मग असं केल्यानंतर मग आपलं त्याला कागदपत्र, आधार कार्ड 2 फोटो, आधार कार्ड 2 फोटो आणि जन्मतारखेचा दर्शनाला दाखला किंवा आपलं शाळेय लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालतं. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या. आणि UDID कार्ड, आणि UDID कार्डनं तुम्हाला जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट ऑनलाईन निघतं ते सर्टिफिकेट, या चार वस्तूंच्या कलर प्रिंट काढायच्या आणि त्या 2 प्रिंट काढायच्या. त्या 2 प्रिंट, ह्या 2 प्रिंट, अशा 5 वस्तू एकाला एक जोडायच्या आणि ओरिजिनल आपली बाजूला ठेवायची. म्हणजे ओरिजिनल कन्सेशन सर्टिफिकेट डॉक्टरचं ते त्याची कलर ड्रॉप करून ते वेगळं ठेवायचं. आणि हे 5 प्रतीचे हे 2 गठ्ठे तयार करायचे. हे 2 गठ्ठे तयार केल्यानंतर की आपण मग नंतर रेल्वे स्टेशनला जायचं. तिथं DRMO ऑफिस असतं. त्या ऑफिस कुठं इथे चौकशीला कोणी सांगतं बाबा आम्हाला कन्सेशन पास काढायचं आहे रेल्वेचा, तर ते कोणी दाखवतं. तिथे जायचं. मग ते सर असतात. मग ते आपले ते आधार कार्ड सर्टिफिकेट, कन्सेशन सर्टिफिकेट हे संपूर्ण चेक करतात. आणि नंतर मग आपल्याला ते आणि 2 फोटो आपल्याकडून घेतात आणि त्यांच्याकडे एक फॉर्म असतो.
तो एक फॉर्म तिथं भरायचा, त्या फॉर्मला एक फोटो चिटकवायचा आणि खाली एक फोटो शिल्लक द्यायचा. असे 2 फोटो तिथे द्यायचे आणि मग ते 2 गठ्ठे तयार करून मग त्याच्यावरती सही शिक्का मारतात. ह्या पद्धतीने आपलं जे कन्स्ट्रक्शन सर्टिफिकेट दवाखान्यातून जे आणलेलं असतं हे याच्यावरती पाठीमागं बघा एक शिक्का मारतात आणि तिथं सही करतात आणि त्याच्यावर नंबर टाकतात आणि ह्या नंबरवर म्हणजे मग आपलं ते 2 डॉक्युमेंट आपले 2 प्रती ते घेऊन ठेवतात आणि हे याच्यावर आपल्याला शिक्का मारून देतात. मग हा शिक्का मारल्यानंतर याच्यावरसुद्धा आपण लगेच प्रवास करू शकतो, अडचण काही नाही. आणि नंतर मग ते सांगतात 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला इथं या आणि तुमचं ते रेल्वे पास घेऊन जा. काय ते फोन वगैरे काही करत नाही, काय नाही. आपण 1 महिन्याने जायचं आणि तिथून तो आपलं ही सर्टिफिकेट दाखवायचा, हा शिक्का दाखवायचा आणि ह्या नंबरवरती आपल्याला लगेच आपला पास तो तयार असतो, तो आपल्याला देतात. हां, मग तो पास मिळाल्यानंतर माणूस रेल्वे आणि तो पास मिळाल्यानंतर परत आपण तो एका खिडकीमध्ये जिथं आपण रजिस्ट्रेशन खिडकी असते त्या खिडकीत जायचं, आपलं आधार कार्ड द्यायचं आणि त्यांना म्हणायचं हे पास ऑनलाईन करून द्या. ते आधार कार्ड बघून तो पास घेऊन ते लगेच 2 मिनटात आपल्याला ऑनलाईन करून देतात. त्यामुळे एक अगदी सोपी पद्धत आहे. कुठं काही फिरायची जरूर नाही, काय नाही, कुणाला विचारायची जरूर नाही. फक्त सर्टिफिकेट पहिलं जायचं, हे काढायचं, हे अर्ध्या तासात निघतं. डॉक्टर सही शिक्का देतात, काही अडचण नाही. हे कार्ड याच्या प्रती करायच्या. परत आपले आधार कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जन्मतारखेचा दाखला दर्शनाचा तो एक आणि 2 फोटो आणि सर्टिफिकेट, डिसेबल सर्टिफिकेट आणि UID कार्डची झेरॉक्स, ह्या 4 झेरॉक्स काढून डबल झेरॉक्स ओरिजिनलच्या 4 कलर प्रिंट काढायच्या. कलर प्रिंट आणि ही एक अशा 5 प्रती जोडायच्या. 2 फोटो तिथं दिले होते. DRO ऑफिस सगळं आपलं काम कंप्लीट करून देतात आणि मागं असा शिक्का मारून दिल्यानंतर आपण डायरेक्ट शिक्का मारल्यानंतर आपण लगेच म्हणलं तरी प्रवास चालू करू शकतो, काही अडचण नाही. हे दाखवून, हा शिक्का दाखवून, हे कार्ड दाखवून आपण लगेच प्रवास आपला चालू, अडचण काही नाही. आणि नंतर 1 महिन्याने ते कार्ड आल्यानंतर ते ऑनलाईन करून तिथूनच घ्यायचं, म्हणजे आपलं काम संपलं. एकदम साधी आणि सोपी पद्धत. तर ह्या रेल्वे कार्डचा फायदा असा आहे, तो 40% पुढं माणूस हा असला पाहिजे. 39 चालत नाही, 40% पुढं तर असेल. 80-90-100% पर्यंत चालतं, पण 40च्या पुढं पाहिजे. त्यांना 2 माणसाला 130 म्हणजे 100 रुपयाला फक्त 25 रुपयात प्रवास करू शकतो. हां, आणि एक माणूस एस्कॉट म्हणून एक माणूस बरोबर, साथीदार. एस्कॉट म्हणजे साथीदार एक माणूस, अशी 2 माणसं 1/4मध्ये भारतात कुठेही प्रवास करू शकतात, काही अडचण नाही. आणि त्यामुळे हा पास संपूर्ण दिव्यांगांना फार महत्त्वाचा आहे. एक तर तुम्ही कोणत्याही डब्यात प्रवास करू शकता, AC, नॉन AC, तुम्ही स्लीपर 2, दिव्यांगासाठी एक सेपरेट डबा असतो. जनरल कुठल्याही याच्यात तुम्ही तिकीट काढून प्रवास करू शकता, काही अडचण नाही. तर हे संपूर्ण माहिती अशी मी सांगितली, ही संपूर्ण सगळ्यांनी जाणून घ्या आणि ह्या पद्धतीने तुम्ही रेल्वे पास काढून घ्या, कारण हा संपूर्ण दिव्यांगाला फार महत्त्वाचं पास आहे. तर आणि हा फायदा आहे, तर 2 माणसं 1/3मध्ये फिरू शकतात, संपूर्ण काही करू शकतात. आणि दुसरी एक गोष्ट अशी, काही लोकांना 100% सुद्धा, म्हणजे 80-90-100% डिसेबल आहेत, त्यांना 100% सवलत माफी. आणि 40 ते 80पर्यंत त्या जे डिसेबल कमी आहेत त्यांना 1/4 आहे, संपूर्ण 1/4, संपूर्ण AC सुद्धा तुम्ही फिरू शकता 1/4मध्ये. असं म्हणजे हा फायदा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट काढा आणि याचा फायदा घ्या. तर सर्व बांधवांना, प्रत्येक जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे त्यांना ही माहिती मिळेल. तर सोप्या पद्धतीचा असं तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता. काही अडचण आल्यावर मला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही किंवा कमेंट करून तुम्ही मला कळवा, तर त्याचं तुम्हाला उत्तर मी देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. त्याची माहिती दिली बघा, तर संपूर्ण दिव्यांगालाही पोचवा. आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी असे तुम्हाला जर असं कमेंट करत जा, मी तुम्हाला असे जे काही अडचणी आहेत त्याच्याबद्दल मी सांगत जाईन. खास आपल्या दिव्यांगासाठी मी व्हिडिओ बनवत जाईन. तर कृपा करून मला कमेंट करत जा. कमेंट केल्यावर मग मला समजेल की दिव्यांगाला या अडचणी
तर मी त्याच्याबद्दल माहिती देत जाईन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.